नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 मार्चला म्हणजेच सोमवारी आलेली आहेत होळी. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. तर 2 मार्चला हुताशनी पौर्णिमा आहे आणि या दिवशी होळी हा सण साजरा केला जाणार आहे. तर पहा, या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्चला संध्याकाळी 5:55 सुरू होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती 3 मार्चला संध्याकाळी 5:07 होणार आहे. म्हणजेच काय, तर फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमा जिला आपण होळी पौर्णिमा म्हणतो, तर ती 2 मार्च 2026ला सोमवारी असणार आहे आणि याच दिवशी आपल्याला होळी पेटवायच्या आहेत, होळी प्रज्वलित केली जाणार आहे. तसेच 3 मार्चला ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहण तसंच प्रदोषकाळ सुरू होण्यापूर्वीच पौर्णिमा समाप्ती होत आहे. म्हणून धर्मसिंधू या ग्रंथामधील वचनानुसार होळीचं दहन म्हणजे होळी ही 2 मार्चलाच संध्याकाळी असणार आहे आणि 3 मार्चला धुलिवंदन असणार आहे आणि याच दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुद्धा असणार आहे. हे चंद्रग्रहण आपल्या संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाचे नियम, वेद जे आहेत तसेच सूतक काळ हा सुद्धा आपल्याला पाळावा लागणार आहे. होळी हा सण आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. होळी या सणाचं फक्त हिंदू धर्मातच महत्त्व नाही, तर ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा हा सण खूप महत्त्वाचा असतो. होळी दहन म्हणजे मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. होळीचा अर्थ केवळ लाकडे जाळणे नाही, तर आपल्या मनातील लोभ, क्रोध, अहंकार आणि वासना यासारख्या वाईट प्रवृत्तींना अग्निसाक्ष नष्ट करणे असाही होतो. आणि म्हणून हा सण आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरी करत असतो. या दिवशी आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता, वाईट गोष्टी जी आहे तर ती आपण होळीच्या अग्नीमध्ये जाळून टाकत असतो आणि चांगले गुण जे आहेत तर ते अंगी बागळत असतो आणि म्हणून हा सण जो आहे तर तो साजरा केला जातो. तसेच या सणामागे अनेक धार्मिक कथासुद्धा सांगितल्या जातात. धार्मिक दृष्टीने होळीचा दिवस हा खूप महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही महत्त्वाचे नियम आहेत जे आपल्याला होळीच्या दिवशी पाळायचे आहेत. तर होळीच्या दिवशी तुमच्याकडे कोणी कितीही मागितले तरीही आपल्याला या 3 वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत आणि 99% लोकांना ही गोष्ट अजूनही माहीत नाही. जर आपण या होळीच्या पवित्र दिवशी आपल्या घरातून या 3 वस्तू कोणाला दिल्या तर लक्ष्मी साथ सोडून जाईल, घरात दारिद्र्य, गरिबी येईल, कुटुंबामध्ये आर्थिक समस्या येऊ लागतील, घरात भांडणे, आजारपण हे सुद्धा येईल. तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला होळीच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाई बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे तर ह्या वस्तू आपल्याला होळीच्या दिवशी आणि धुलिवंदनच्या दिवशी या दोन्ही दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत. 2 मार्चला होळी आहे आणि 3 मार्चला धुलिवंदन असणार आहे. तर या दोन्ही दिवशी हे जे काही नियम मी तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्हाला पाळायचे आहे. होळी हा जो सण आहे तर हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण मानला जातो. या पवित्र दिवशी आपण वाईट गोष्टीचा त्याग करण्यासाठी होळी पेटवत असतो. मंदिरासमोर सुद्धा होळी पेटवली जाते, गल्लीमध्ये सुद्धा होळी पेटवली जाते आणि त्या होळीमध्ये काही प्रकारच्या वस्तूसुद्धा अर्पण केल्या जातात. म्हणजेच काय, वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या आयुष्यातून या दिवशी त्या होळीच्या अग्नीमध्ये जाळून टाकल्या जातात. आणि याच दिवशी जर आपण काही वस्तू जर इतरांना दिल्या किंवा काही वस्तू जर आपण दान केल्या
तर त्याचा वाईट परिणाम जो आहे तर तो आपल्याला भोगावा लागत असतो. बऱ्याच वेळा आपण असं म्हणत असतो, पहा की मी भरपूर कष्ट मेहनत करत आहे, परंतु माझ्या कष्टाला योग्य ते फळच मिळत नाही किंवा माझ्याकडे पैसाच टिकत नाही. अशा वेळी काय होतं की जेव्हा विशेष तिथी असते तर त्या तिथीवर आपल्याकडून काही छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या कळत ना कळत होत असतात आणि म्हणून आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहत नाही. लक्ष्मी आपली साथ सोडून जाते. घरात गरिबी दरिद्रता जी आहे तर ती येऊ लागते आणि आपल्यालासुद्धा अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही वस्तू सांगितल्या गेल्या आहे ज्या आपल्याला होळीच्या दिवशी चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत. अगदी तुमचा सक्का भाऊ असेल त्यालासुद्धा तुम्हाला या ज्या वस्तू मी सांगणार आहे तर त्या द्यायच्या नाहीत. नाहीतर याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते तुम्हाला स्वतः भोगावे लागू शकतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे होळीच्या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि कोणाकडूनही तुम्ही उधार पैसे घेऊ नका. ज्योतिषशास्त्रामध्ये असे म्हटले गेले आहे की जो कोणी या होळीच्या दिवशी इतरांकडून पैसे घेतो किंवा कर्ज घेतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद जे आहेत तर ते थांबतात आणि त्या घरातून लक्ष्मी ही कायमचा काढता पाय घेते. आणि म्हणून या दिवशी चुकूनही तुम्ही कर्ज घेऊ नका, तुमचे पैसेही तुम्ही कोणाला देऊ नका आणि कोणाकडून तुम्ही उसने पैसेसुद्धा घेऊ नका. आता तुम्ही म्हणाल की या दिवशी हुताशनी पौर्णिमा आहे त्यामुळे अनेक वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी केल्या जातात. तर बघा, जेव्हा तुम्ही इतरांकडून वस्तू खरेदी करतात तेव्हा आपण त्या बदल्यात पैसे देत असतो. म्हणून तुम्ही वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करू शकता. फक्त पैसे जे आहेत तर ते उसने कोणाला द्यायचे नाही आणि कोणाकडून घ्यायचे नाही. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती तुम्हाला पाळायचीच आहे. जर या दिवशी आपण उसने पैसे घेतले किंवा उसने पैसे दिले तर आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक गोष्टीचा परिणाम होतो. आणि जेव्हा हे पैसे आपण समोरच्या व्यक्तीला उसने देतो तेव्हा त्या व्यक्तीला सुद्धा गरिबीला सामोरे जावं लागत अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि लक्ष्मी ही आपलं घर सोडून निघून जाते. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे लग्नाच्या वस्तू. ज्योतिषशास्त्रानुसार होळी दहनाच्या दिवशी विवाहित महिलांनी आपल्या लग्नातील इतर वस्तू ज्या असतात जसे की स्त्रियांचे दागिने असतील किंवा इतर काही लग्नातल्या मौल्यवान वस्तू असतील तर त्या कोणत्याही बाहेरच्या स्त्रीला तुम्ही देऊ नका किंवा या वस्तूंचं दानसुद्धा तुम्ही करू नका. या वस्तू जर आपण बाहेरच्या एखाद्या स्त्रीला वापरायला दिल्या तर ते पतीसाठी खूप हानिकारक मानले जाते. तसेच पतीच्या कुंडलीतला शुक्रग्रह हा सुद्धा कमकुवत होतो आणि शुक्रग्रह हा धनासंबंधित मानला जातो. त्यामुळे या दिवशी स्त्रियांनी आपले दागिने मौल्यवान वस्तू ज्या आहेत तर त्या इतर सुवासीन स्त्रीला अजिबात तुम्ही देऊ नका. दानच नाही तर वापरायला सुद्धा द्यायचे नाहीत. यामुळे आपल्या पतीची प्रगती ही खुंटत चालते. त्यामुळे ही एक चूक महिलांनी अजिबात करायची नाही. त्याचबरोबर या होळीच्या दिवशी आपल्याला मीठ जे आहे तर ते कोणालाही द्यायचं नाही. बऱ्याच वेळा आपल्या शेजारी आजूबाजूला जे काही लोक असतात त्यांच्या घरातलं मीठ संपलं की ते आपल्याकडे वाटी घेऊन मीठ मागायला येतात. मीठ जे आहे तर ते लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि पौर्णिमा हा दिवस लक्ष्मीला समर्पित आहे. आणि जर आपण या होळीच्या दिवशी आपल्या घरातील मीठ हे कोणाला उसने दिले तर आपल्या घरातील लक्ष्मी ही आपण त्यांच्या घरी पाठवली असं मानलं जातं. आणि म्हणून या दिवशी मिठाचं दान जे आहे तर ते अजिबात करायचं नाही. जरी तुमच्याकडे कोणी मीठ मागायला आले तर सरळ सांगायचं मी आजच्या दिवशी कोणालाही मीठ उसनं देत नाही. त्यामुळे मिठाचं दान या दिवशी अजिबात करू नका किंवा उसनेसुद्धा कोणालाही देऊ नका. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील साखर जी आहे तर ती सुद्धा कोणाला द्यायची नाहीत. जर या होळीच्या पवित्र दिवशी आपण साखर इतरांना उसने दिली किंवा साखर दान केली तर शुक्र ग्रह जो आहे तर तो कमकुवत होतो. त्याचा प्रभाव जो आहे तर तो कमजोर होतो. आणि शुक्र ग्रह जो असतो ना तो आनंद आणि समृद्धीच्या संबंधित आहे. त्याचा प्रभाव जर कमी झाला आपल्या कुंडलीमधून तर जीवनात अनेक समस्या येत असतात. तसेच आर्थिक अडचणीसुद्धा येत असतात. त्यामुळे चुकूनही या दिवशी महिलांनो आपल्या शेजारच्यांना साखर जी आहे तर ती तुम्ही देऊ नका. तर ही एक महत्त्वाची गोष्टसुद्धा तुम्हाला आवर्जून लक्षात घ्यायची आहे.
तसेच या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसे की दूध असेल, दही असेल, तर या ज्या वस्तू आहे ना या सुद्धा इतरांना देऊ नये. या वस्तू लक्ष्मी स्वरूप असतात आणि लक्ष्मीला आपल्या घरात टिकून ठेवायचं असेल तर या 2 वस्तू तुम्हाला होळीच्या दिवशी आणि धुलिवंदनच्या दिवशी सुद्धा कुणालाही द्यायच्या नाहीत. तसेच या दिवशी आपल्या घरातील झाडू हा सुद्धा बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला देऊ नका. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या शेजारी जे कुणी राहतं त्यांचा झाडू कधी कधी सापडत नाही आणि अशा वेळी ते आपल्याकडे 5 मिनिटासाठी झाडू मागतात. अशा वेळी सहज आपण आपल्या घरातील झाडू काढून त्यांना देत असतो, परंतु हे ज्योतिषशास्त्रानुसार पूर्णपणे चुकीचं आहे. झाडूला लक्ष्मी म्हटलं जातं. दिवाळीच्या दिवशी आपण झाडूची लक्ष्मी म्हणून पूजा करत असतो आणि हीच लक्ष्मी जर आपण इतरांना दिली तर लक्ष्मी आपलं घर सोडून कायमची निघून जाते आणि घरात दारिद्र्य, अलक्ष्मी येत असते. म्हणून या दिवशी चुकून सुद्धा आपल्या घरातील झाडू जो आहे तर तो कोणालाही द्यायचा नाही. तर ह्या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत ज्या आपल्याला होळीच्या दिवशी आणि धुलिवंदनच्या दिवशी म्हणजेच 2 मार्च आणि 3 मार्च या दोन्ही दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत. आणि जर कळत ना कळत या वस्तू जर तुम्ही कोणाला दिल्या तर याचे वाईट परिणाम हे सुद्धा तुम्हाला भोगावे लागू शकतात. त्याचबरोबर या होळीच्या दिवशी बघा तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करायचे नाहीत. कारण या होळीच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव जो असतो ना तो खूप जास्त असतो आणि काळा रंग जो असतो तर तो नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये आकर्षित करत असतो आणि म्हणून तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे या दिवशी परिधान करायचे नाही. अगदी घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या दिवशी हा नियम जो आहे तर तो पाळायचा आहे. यासोबतच या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू नये. या व्यतिरिक्त तुम्ही लाल, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा किंवा गुलाबी या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करू शकता, परंतु हे 2 रंग तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी स्त्रियांनी होळीची पूजा करताना किंवा होळी दहन करताना तुम्हाला चुकूनही आपले केस जे आहेत तर ते मोकळे ठेवायचे नाही किंवा आपले डोकं जे आहे तर ते तुम्हाला झाकून घ्यायचं आहे. म्हणजे उघड्या डोक्याने तुम्हाला होळीची पूजा करायची नाही. जर आपण मोकळ्या केसांनी किंवा उघड्या डोक्याने जर होळीची पूजा केली तर नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा आपल्यावरती खूप जास्त पडत असतो आणि हा नियम फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी सुद्धा पाळायचा आहे. पुरुष सुद्धा होळी दहन करत असतात, तर अशा वेळी पुरुषांनी सुद्धा आपल्या डोक्यावर टोपी घालायची आहेत किंवा रुमाल तरी तुम्हाला घ्यायचा आहे. त्याचबरोबर बघा आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा सुद्धा करत असतो. आता बऱ्याच जणांना प्रश्न निर्माण झालेला आहे की सत्यनारायण पूजा ही नक्की कधी करावी. तर सत्यनारायण पूजा सुद्धा तुम्हाला 2 मार्चला सोमवारीच संध्याकाळी करायची आहेत. 6 नंतरनं तुम्ही बघा या दिवशी सत्यनारायण पूजा करू शकता. तसेच होळी दहन सुद्धा तुम्ही 6 नंतरनं करू शकता. होळी दहनाचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो 6:30 वाजल्यापासून ते 8:30 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही होळी दहन करू शकता आणि सत्यनारायण पूजा सुद्धा तुम्ही याच दिवशी करायची आहे. 3 मार्चला धुलिवंदन आहे. या दिवशी आपल्याला होळीचं दहन किंवा सत्यनारायण पूजा ही करता येणार नाही, कारण पौर्णिमेची समाप्ती ही 3 मार्चला सायंकाळी 5:07 होणार आहेत. त्यामुळे आपल्याला या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर त्या 2 मार्चलाच करायच्या आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.